नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हायरल बातमी या चॅनलवरती. तर आताच काही वेळापूर्वी जी-आर आलेला आहे आणि त्यामध्ये काही अशा बातम्या, अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे अनेक मराठ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की शासनाने पुन्हा एकदा आपल्याला फसवलं आहे का. तर चला आपण याची पूर्ण माहिती घेणार आहोत की कशाप्रकारे नेमकं काय लिहिलं आहे जी-आरमध्ये. तर मित्रांनो, जी-आरमध्ये अशा काही बातम्या अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे अनेक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तर जी-आर काय सांगतो, जी-आरमध्ये आता सर्वप्रथम जी-आर हा लागू कशाच्या आधारे केला आहे, हैदराबाद गॅजेटनुसार. आता हैदराबाद गॅजेट सांगतं की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हा कुणबी समाज होता. म्हणजे महाराष्ट्रातील जो मराठवाडा आहे त्या ठिकाणी बरेचसे लोक, आता ह्या जी-आरमध्ये असं सांगितलं आहे की बरेचसे लोक जे आहेत ते कुणबी होते. त्यामुळे त्या लोकांच्या पुढे चालून जी त्यांची वंशावळ आहे, त्यांच्या नातेवाईकातील लोकांना, जे नातेवाईक आहेत ज्यांचे खापर पंजू किंवा पंजे हे कुणबी होते, त्यांच्या नातेवाईकाला म्हणजे त्यांच्या पोरांना, नातांना, सुनांना, अशा सगळ्यांना हे कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावं, असं या जी-आरचा स्पष्ट अर्थ होतो. त्यामुळे मराठ्यांनी हा संभ्रम ठेवू नये. आणि याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण आहेत की परंतु किंवा अशा लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे अनेक लोकांना कन्फ्युजन झालेलं आहे की नेमकं ह्या जी-आरमध्ये खरंच मराठ्यांना पुन्हा एकदा फसवलं आहे का. तर या जी-आरमध्ये बघा, आता मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात कुणबी मराठा समाज होता, म्हणजे समाज असून त्यात जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे. म्हणजे ज्या मराठवाड्यातील लोकांना जे हैदराबाद गॅजेट लागू केलं तर त्यांना जे कुणबी सर्टिफिकेट आहे, मराठा कुणबी, ते मिळणार आहे. त्याच्यामुळे यामध्ये शासनाने, अनेक लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये शासनाने आपल्याला काही म्हणजे फसवलं आहे का, परंतु नाही. जे मराठवाड्यातील जे लोक होते, जे जुने लोक होते, कुणबी लोक, त्यांच्या नातेवाईकाला म्हणजे त्यांच्या वंशावळीतील समजा एक माणूस असेल तर त्याच्यापासून 5-5 लोक तयार झाले तर त्या सर्वांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे, असं या जी-आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, कुठलाही संकोच न करता याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं आहे की मराठवाड्यातील जे लोक आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.